खानापूर तालुक्यातील बेडी गावामध्ये एका प्रियकराने आपल्या प्रेयसीवर चाकूने वार करून खून केल्यानंतर स्वतःलाही चाकूने भोसकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेने संपूर्ण गाव हादरून गेले आहे। मृत महिला बेडी गावातील रेश्मा तिरवीर व 29 आणि प्रियकर आनंद सुतार हे दोघे एकाच गावचे असून गेले 2 वर्षे परस्परांवर प्रेम करत होते। खुनामागे अनैतिक संबंध कारणीभूत असल्याचं सांगण्यात येत आहे। रेश्माचा विवाह झाला असून तिला 2 मुले आहेत, तर प्रियकर आनंदलाही 3 मुले असून त्याची पत्नी सध्या गरोदर आहेत। काही दिवसांपूर्वी हा प्रकार रेश्माच्या नवऱ्याला कळला होता, यामुळे घरी किरकोळ वाद झाले होते। या संदर्भात रेश्माच्या नवऱ्याने आनंद विरुद्ध नंदगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। पोलिसांनी आनंदला बोलावून पुढे रेश्माच्या सहवासात न जाण्याचा सल्ला देऊन सोडून पाठवले होते। यामुळे संतापलेला वेडा प्रियकर आनंद यांनी गुरुवारी रात्री भेटण्याच्या बहाण्याने रेश्माला बोलावून तिच्यावर 9 वेळा चाकूने वार केला, त्यामुळे ती जागीच मरण पावली। त्यानंतर त्याच चाकूने स्वतःला भोसकून घेतलेला आनंद बेळगाव रुग्णालयात नेत असताना मार्गातच मरण पावला। या प्रकरणी नंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून पोलीस तपास करत आहेत। विनोद